हॅलो बालमित्रांनो, कशा आहात तुम्ही? आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एका गायीची. आणि ती गाय ना सोन्याचे शेण देत होती. ऐका हा तुम्ही, गोष्टीचं नाव आहे सोन्याचे शेण. एक छोटेसे गाव होते. त्या गावामध्ये सीमा नावाची एक महिला राहायची. तिच्याकडे एक सुंदर गाय होती. ती गाय तिची खूप लाडकी होती. गायीला अन्न चारा पाणी करून तिच्या शेण आणि दुधापासून ती आपला प्रपंच भागवत असे. गायीचे शेण आणि दूध विकून तिच्या घराची कमाई होत असे आणि आलेल्या पैशातून ती आपले घर भागवत असे. एके दिवशी तिची गाय खूप आजारी पडली आणि तिने दूध देणे बंद केले. असेच एका दिवशी तिची गाय मरण पावली. आता माझी गाय मेली, आता मी माझे घर कसे चालवणार? आता तर खूप वाईट दिवस आले माझ्यावर, असे म्हणून सीमाने आपल्या शेजारणीच्या गायीचे शेण घेऊन बाजारात विकायला सुरुवात केली आणि घर भागवायचे ठरवले. पण एके दिवशी तिच्या शेजारणीने तिला शेण घेऊन जाताना पाहिले आणि तिने विचार केला की ही माझ्या गायीचे शेण घेऊन जाते आणि ती विकून आपले घर प्रपंच भागवत आहे. आता मी गाय घरात बांधते म्हणजे तिच्याकडे पैसे येणार नाहीत आणि ती उपाशी मरेल. असे म्हणून तिने गाय घरात बांधायला सुरुवात केली. हे बघून सीमा खूप दुःखी झाली आणि ती एका सेठजींच्याकडे गेली आणि त्यांना म्हणाली की शेठजी, तुमच्याकडे शेण असेल तर मला थोडेसे घेऊ देता का? असे ती त्यांना बोलली. त्यावेळेस त्या शेठजींनी विचार केला की आपल्याकडे एक गरीब आणि आजारी गाय आहे. ही गाय जर हिला दिली तर आपले हिच्यावर उपकार होतील, असे म्हणून त्यांनी विचार केला आणि आपली एक आजारी आणि गरीब सीमा आनंदाने ती गाय घेऊन घरी आली आणि तिचे शेण आणि दूध विकून पुन्हा आपली कमाई करू लागली. पण थोड्या दिवसातच गायीने दूध देणे बंद केले. मग सीमाने गायीचे शेण विकण्यास सुरुवात केली आणि आपले घर प्रपंच भागवू लागली. ती असेच एका दिवशी गायीला चारत भरवत असताना तेथून तिला एक म्हातारे आजोबा जाताना दिसले आणि तिने त्यांना विचारले, बाबा, मी तुमची काही मदत करू शकते का? तुम्ही खूप अशक्त दिसत आहात आणि दमल्यासारखे वाटत आहात. त्यावर ते आजोबा म्हणाले की मला भूक लागली आहे, 2 दिवस झालं काही खाल्लं नाही. मग सीमाने त्यांना आपले अन्न दिले आणि पाणी घ्यायला घरामध्ये निघून गेली. मग त्या आजोबाने जेवण केले आणि बाहेर सीमा आल्यावर सीमा त्यांना म्हणाले की तू खूप चांगली आहेस, तुझ्या वाटणीतले जेवण मला दिले. असे म्हणून ते आजोबांनी गायीच्या पाठीवरून हात फिरवला आणि तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवसापासून गायीने सोन्याचे शेण देण्यास सुरुवात केली. हे बघून शेजारणीने गुपचूप
उचलून घेऊन घरात गेली. पण हे काय सीमाला माहीत नव्हते. एके दिवशी असाच वातावरण खराब झाले. विजा चमकू लागले. ढगांचा कडकडाट सुरू झाला. म्हणून तिने गाईला घरात बांधायचे असे ठरवले आणि ती गाईला घेऊन घरात आली. सकाळी उठून बघते तर काय गाईने सोन्याचे शेण दिलेले होते. मग तिने विचार केला की हे त्या आजोबांनीच काहीतरी जादू केलेली आहे असे तिने विचार केला. पण आजोबांनी येऊन तर खूप दिवस झाला आहे. मग गाईने अचानक आताच कसे काय सोन्याचे शेण दिले असा विचार तिच्या डोक्यात आला. मग तिच्या लक्षात आले की आपली शेजारीनच गाईचे शेण घेऊन जात असेल म्हणून तर माझ्याकडे चांगली वागत असे. मग सीमा रोज गाईला घरामध्येच बांधू लागले. हे बघून तिच्या शेजारणीला खूप राग आला आणि ती त्या शेठजीकडे गेली आणि झालेला सगळा प्रकार तिने शेठजींना सांगितला. मग शेठजी सीमाकडे आले आणि आपली गाय परत घेऊन आपल्या घरी गेले आणि घरामध्ये गाय बांधली. पण गायीने सगळ्या घरामध्ये घाणच घाण केली. तेवढ्यात आकाशवाणी झाली. तू खूप लालची आहेस. सीमाला दिलेली गाय परत घेतलीस, तिला गाय परत केलीस तरच तुझ्या घरातील घाण दूर होईल, नाही तर तुझे घर असेच घाण राहील अशी आकाशवाणी मोठ्याने झाली. मग शेठजींना आपली चूक लक्षात आली आणि गाय परत घेऊन ते सीमाकडे गेले आणि तिला गाय परत दिली. गाय परत मिळाल्यावर सीमा आनंदाने जगू लागली. तिला खूप आनंद झाला आपली गाय परत मिळाल्याबद्दल.